नमस्कार. बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे, की मुदगलने शोल्डर पेन कमी होतो का? हो, पण ते पूर्णपणे तुमच्या पेनच्या लेव्हलवर आणि तुम्ही तो कसा वापरता यावर अवलंबून असतो. सर्वात आधी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जर शोल्डरमध्ये खूप तीव्र वेदना असेल किंवा सूज असेल किंवा जे रोटरी कफची इंजुरी असेल, लेब्रमसारखे टिअर्स असतील मोठी इंजुरी, तर सरळ मुदगल सुरू करणं हे योग्य नाहीये. अशा वेळी डॉक्टर किंवा फिजिओचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. पण जर तुम्हाला पेन माइल्ड ते मॉडरेट असेल, तर स्टिफनेस असेल, हलकी दुखापत असेल किंवा विकनेस असेल, तर मुदगल तुमच्यासाठी खूप इफेक्टिव्ह टूल टूल ठरू शकतं. कारण मुदगलमध्ये जे सर्क्युलर आणि मल्टी डायरेक्शनल मुवमेंट असतात, त्यामुळे तुमच्या शोल्डरची जॉईंटची मोबिलिटी असेल, स्टॅबिलिटी असेल, स्ट्रेंथ एकाच वेळी इम्प्रूव्ह होते. मुदगल स्विंग करताना खास करून रोटेटरी कप मसल म्हणजे शोल्डरच्या आतमधले मसल, स्कॅप्युला स्टॅबिलायझर म्हणजे मागच्या हाडाच्या आजूबाजूला स्टॅबिलाइज करणारे मसल, ग्रीप मसल काम करतात. त्यामुळे जॉईंट भोवती जे सपोर्ट सिस्टीम जी आहे ही मजबूत होते आणि भविष्यात इंजुरी होण्यापासून आपल्याला धोका कमी असतो. पण इथे एक आपण महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की सुरुवात नेहमी हे हलक्या वजनांपासून तुम्ही करणं गरजेचं आहे. मूवमेंट कंट्रोलमध्ये ठेवा सुरुवातीला. प्रॉपर टेक्निक ही पहिले तुम्ही शिकून घ्या आणि मग करा. जर तुम्ही सुरुवातीलाच हेवी मुदगल चुकीच्या पद्धतीने वापरला तर तो शोल्डरवरती जो स्ट्रेन आहे तो अजून वाढू शकतो. म्हणून प्रॉपर प्रोग्रेशनने वॉर्मअप आणि शरीराचा फीडबॅक हे ऐकणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर रिहॅबिलिटेशन, स्ट्रेंथनिंग आणि इंजुरी प्रिव्हेन्शनसाठी एक पॉवरफुल टूल आहे. पण तो योग्य वेळी योग्य पद्धतीने वापरला तरच खरा त्याचा फायदा होतो. इंजुरी असेल तर सर्वात पहिले तुम्ही डॉक्टरांचं सजेशन घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग ते एक्सरसाइजच्या संदर्भात तुम्ही हे टूल ऍड करू शकता. आणि हे टूल तुम्हाला हवं असेल ओके तर तुम्हाला या दिलेल्या खाली नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.